हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल AP ट्रॅव्हल ट्रिप्स. सो यावेळी मी रिव्ह्यू करणार आहे माझ्या गाडीबद्दल. सो दिस इज किया सेल्टॉस HTX वेरियंट. इट्स अ मिड साईज SUV आणि इट्स अ व्हेरी नाईस SUV आहे वुड से बजेटमध्ये. सो ही मला ऑन रोड पडली समथिंग अराउंड 16 lakhs समथिंग. आणि याचे फीचर्स मी तुम्हाला काही दाखवतो. आधी तुम्ही गाडी बघून घ्या कशी आहे, काय तर कसं आहे. अँड अलॉय व्हील्स आहेत. स्टार्टअप विथ द व्हील्स. अलॉय व्हील्स आहेत त्याला, यू कॅन सी कियाचे ब्रँडेड. यू कॅन सी याला कियाला HTX वेरियंटला टायगर नोज ग्रिल विथ क्रोम प्लेट, सी LED लाईट्स, आईस क्यूब फॉग लॅम्प्स आणि खूप छान फीचर्स येतात याचे. मला घ्यायला काही हरकत नाही. या प्राईस रेंजमध्ये आहे. तुमच्या बजेटमध्ये असेल तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. याचे अलॉय व्हील्स आहेत, बट याच्यापेक्षा जे वेरियंट GTX वाले आहेत ते मला खूप आवडले. सो माईट बी मी पुढे रिप्लेस करू त्यांना. देन फोल्डेबल मिरर्स आहेत विथ LED इंडिकेटर्स. मी आता तुम्हाला याचा आतलं हे दाखवतो, इंटिरियर कसं आहे. सो तुम्ही बघू शकतात की ह्याच्यामध्ये 10 इंच डिस्प्ले आहे, स्मूथ डिस्प्ले. आणि इट इज 6 स्पीड मॅन्युअल. माझी HTX G वर्जन आहे. पेट्रोल. हँड ब्रेक आहे, 2 कप होल्डर्स आहेत. आणि मी कियाच्या शोरूममधनंच लेदर सीट्स, लेदर मॅट्स टाकलेत खाली, म्हणजे तुम्ही कधी पण काढू शकतात त्यांना आणि टाकू शकतात, क्लीन करू शकतात. याच्यामध्ये तो हे बघा, तुम्हाला स्मार्ट एअर प्युरिफायर पण आहे इथे. सगळे ऑलमोस्ट. सनरूफ मग अशी सांगत होते हे आहे. मॅन्युअल आहे क्लोजिंग. सो आता आपण एक थोडं राईडवर जाऊया, बघूया कसं आहे राईड याची. सध्या मी तरी खूप सॅटिस्फाईड आहे. मी याला 250 किलोमीटर चालवली आहे गाडी. सध्या खूप छान जाते, काही इश्यू नाही आहे. स्टेअरिंग पण स्मूथ आहे. सस्पेन्शन थोडं रफ साईडनी आहे, बट इट्स फाईन. इट्स फॉर SUV हे खूप छान आहे. सो लेट्स सी. आता एका ड्राईव्हवर जाऊया, मग बघू आपण अजून रिव्ह्यूज याचे ओव्हरऑल परफॉर्मन्स वाईज. आणि हे ऑटो लॉकिंग सिस्टम पण आहे याच्यात, काही असा इश्यू नाही आहे याच्यात. सो वन्स युअर अबोव 20 km/h सो ते आपोआप ऑटो लॉक होऊन जातात डोअर्स. सगळे याच्यामध्ये फीचर्स आहेत, म्हणजे नॉर्मल ड्राईव्हर लागतात ते काय SUVला आहे लागतात. खूपच छान आहे. आता रोड पण खूप छान आहे बघा. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमपासून सगळं आहे त्याच्यामध्ये. सो ॲज यू कॅन सी असे रोड्स पण खूप छान आहेत आणि एकदम व्यवस्थित ड्राईव्ह पण खूप स्मूथ होऊ शकते आपली. बट इट्स अ गुड SUV. मध्ये हार्ड रोड्सवर पण मी चालवली, सो ते पण खूप छान हे केलं तुम्ही. पिकअप वगैरे सगळं छान होतं. अजून काय आत्तापर्यंत तरी काही इश्यू नाही आला. मी ही बुक केलेली लास्ट इयर ॲक्च्युली. पॅन्डेमिकमुळे मला पोस्टपोन करायला लागलं याचं हे बुकिंग. अँड हां, कियाचं एक गुड पॉईंट आहे की ते तुम्हाला होल्डवर ठेवू शकतात. म्हणजे तुम्ही जी गाडी बुक केली ती होल्डवर ठेवू शकतात. यू कॅन फॉरवर्ड इट, यू कॅन टेल देम. मी खूप रिव्ह्यूज बघितले याच्यामध्ये आहे की
त्यांचे डिलिव्हरीज लेट होत आहेत. येस, मला पण जेव्हा मी कन्फर्म केली ऑर्डर इन डिसेंबर 2020, सो तेव्हा मला पण सांगितलं 3 महिना वेटिंग आहे. अँड आय रिसिव्ड, मला 15 मार्चला मला गाडी दिली ह्या लोकांनी. सो खूप छान, 3 महिने वेटिंग आहे, बट स्टील इट्स फाईन. तुम्हाला फॉलोअप करावं लागतं सारखं, हे मात्र खरं आहे. आणि तेच बिल्ड क्वालिटी एव्हरीथिंग इज रिअली नाईस. गाडीचा परफॉर्मन्स पण खूप छान आहे. टर्बो पिकअप वगैरे पण खूप छान आहे. फक्त एवढंच आहे की थोडं SUV आहे, सो तुम्हाला थोडं कॉशनली चालवायला लागतं. कारण त्याची डिमेन्शन्स थोडे मिड साईज आहेत. सो ब्रेझासारखी वगैरे नाही आहे की एकदम कुठून निघू शकते. त्याचं ब्रेकिंग पण चांगलं आहे, नॉट बॅड फॉर एन SUV. हॉर्न पण छान आहे. सो आता ऑलमोस्ट 80 टच होत आहे. 80 टच केल्यावर एक वॉर्निंग येते की रिड्यूस स्पीड म्हणून. इट्स गुड ॲक्च्युली. स्पीड इंडिकेटर आहे याच्यामध्ये की इफ यू हाय स्पीड तर तुम्हाला लो करायला सांगतं. अँड ऑल खूप छान आहे. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूपच याचा स्मूथ आहे. ब्रेकिंग पण तुम्ही आता बघू शकता, स्लोली एकदम ब्रेक्स. इन्फोटेनमेंट सिस्टम पण आहे. ते मॅप्स वगैरे सगळं तुम्हाला इथे कळतं, कुठे आहे कुठे नाही. स्टार्ट गाईड, नॅव्हिगेशन, तुम्हाला जिथे हवे तिथे टाकू शकता तुम्ही. हे काय ओव्हरऑल खूप छान आहे. तर आता आपण सरळ जाऊया, बघूया. राईड क्वालिटी खूप छान आहे याची. इनफॅक्ट ही गाडी लाईक लॉंग रूटसाठी पण कम्फर्टेबल आहे. तुम्हाला असं कुठे जाणवणार नाही की बॅक पेन होते किंवा काय. सीटिंग्स खूप कम्फर्टेबल आहेत आणि खूप छान आहेत. कॉर्नर टर्निंग पण खूप छान आहे त्याचे. वोंट फील, मी आता 70+ आहे, टच करतो आहे. सी आता 80. रिड्यूस स्पीड इंडिकेशन. आता ही गाडी ऑलमोस्ट 100 टच करते तरी आता फीलच नाही आहे. क्विक ब्रेकिंग. लगेच क्विक रिस्पॉन्स होता. सो 100 to लगेच 0वर किती लवकर आली. अगेन आय वुडंट रेकमेंड कोणाला की स्पीडमध्ये गाडी चालवा. इट जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही करतो, बाकी काही नाही. ऑलवेज मी माझी युजली ड्रायव्हिंग जर तुम्ही बघितली असेल माझ्या रत्नागिरीच्या व्लॉगमध्ये वगैरे, तर ती ओनली 60 to 70 इज अ मॅक्स स्पीड दॅट आय हॅव टेकन. त्याच्यावरती मी कधी जात नाही 60च्या वरती वगैरे. मला युजली स्मूथ ड्रायव्हिंग आवडते आणि ते ॲक्च्युली तुमच्या गाडीच्या कंडिशनसाठी पण चांगलं आहे, इंजिनसाठी पण चांगलं आहे. तुम्ही कधी स्मूथली चालवतात गाडी
ते तेवढं ती गाडी लॉंग लास्टिंग राहते, म्हणजे फॉर लॉंग यूज जास्ती वर्ष टिकते इंजिनपासून असं. सो आता याचा पण तुम्ही बूट स्पेस बघत आहात, बरंच मोठं आहे. 450 लिटरचं बूट स्पेस आहे याचं, आणि चांगली हे आहे पार्सल ट्रे आहे, व्यवस्थित बाकीचं पण करू शकता तुम्ही. इथे हँडल आहे. STXला मागे एक कॅमेरा पण येतो, तर तुम्ही रिव्हर्सचं पण बघू शकता. ओव्हरऑल खूप चांगली गाडी आहे, इश्यू नाही आला आम्हाला आत्तापर्यंत वगैरे सगळं. आता तुम्हाला इंटिरियर पण थोडंसं दाखवून ठेवलं परत एकदा. सो तुम्हाला याच्यामध्ये वाईल ड्रायव्हिंग तुम्हाला एक रिव्हर्स कॅम भेटतो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. प्लस तुम्हाला एक 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट मिळतं. हे स्वतः फास्ट चार्जिंगचं पण आहे इथे बघू शकता तुम्ही. प्लस मागे सुद्धा आहे AC वेंट आणि खाली आहे. सो ओव्हरऑल गाडीचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे, काही इश्यू नाही आहेत आम्हाला. आणि याच्यावर पण क्रूज कंट्रोल्स मोड्स आहेत, सगळे आहेत. व्हेरी गुड, व्हेरी नाईस कार. सो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. छोटासा एक रिव्ह्यू व्हिडिओ होता माझ्या साईडनी, मी ट्राय केला. आय होप तुम्हाला आवडला असेल.